सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नंदमुरी बाळकृष्ण यांच्या अखंडा 2 या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त सोलापूर शहरात NBK बालू यूथ फेडरेशन तर्फे भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले। बाळकृष्ण यांचा हा 110वा चित्रपट असून देव, देश आणि धर्म या आशयावर आधारित त्याची कथा प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करत आहे। विशेष म्हणजे या चित्रपटातील अघोराची भूमिका अभिनेता बाळकृष्ण यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जात असून त्यांनी ती प्रभावीपणे साकारल्याचे प्रेक्षकांनी सांगितले। सुरुवातीला हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी वर्ल्ड वाईड लेबलखाली भारतात आणि जगभर रिलीज होणार होता, मात्र तांत्रिक कारणामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आला। त्यानंतर 12 डिसेंबर रोजी अखंडा 2 जागतिक स्तरावर भव्य प्रदर्शित झाला। काही ठिकाणी 11 डिसेंबरपासूनच प्रीमियर शो सुरू झाले होते। सोलापुरात 12 डिसेंबर रोजी सकाळी पहिला शो आयोजित करण्यात आला आणि हा शो विशेषतः NBK फॅन्ससाठी राखीव ठेवण्यात आला होता। पहाटेपासूनच चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती। फेडरेशनतर्फे चित्रपटगृह परिसर आकर्षक सजावट, मोठ्या कटआउट्स, फुलांचे हार, बलून डेकोरेशन आणि जल्लोषी फटाक्यांनी सजवण्यात आले। ढोल ताशांच्या नादात जल्लोषी नृत्यांसह चाहत्यांनी अभिनेता बाळकृष्ण यांच्यावरील प्रेम व्यक्त केले। चाहत्यांनुसार हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरेल आणि मागील सर्व रेकॉर्ड मोडत नवे विक्रम स्थापित करेल। कथानक, दिग्दर्शन, ॲक्शन सिक्वेन्स आणि बाळकृष्ण यांची दमदार भूमिका पाहून अनेकांनी सोशल मीडियावरही उत्साह व्यक्त केला। सोलापुरातील फॅन्सने प्रथम शो हाऊसफुल करत उत्साह अधिक वाढवला। या भव्य जल्लोषामध्ये फेडरेशनचे अध्यक्ष नरसिंह कनकी, उपाध्यक्ष गणेश जल्ला, सेक्रेटरी श्रीनिवास कट्टा, खजिनदार नागेश बंडा, कार्याध्यक्ष देवीदास मंगलपल्ली उर्फ बाबा, सूत्रसंचालक दयानंद अल्लोळे, संस्थापक अध्यक्ष नागभूषण मंगारी, माजी अध्यक्ष गिरीश अन्नलदास यांच्यासह अनेक कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले। अंबादास नागुल, अंबादास कोणे, रमेश महेंद्रकर, रमेश तवटे, अंबादास चाटला आणि इतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात महत्त्वाची भूमिका बजावली। चित्रपटाच्या यशानंतर फॅन्सनी आनंदात फटाके उडवले, पोस्टर्स लावले आणि संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। अखंडा 2च्या पहिल्या दिवशी झालेल्या तुफानी प्रतिसादामुळे सोलापुरात चित्रपटाचा माहोल अक्षरशः गाजत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। సినిమా మొత్తం మైండ్ బ్లోయింగ్ అయిపోయింది। ఇట్లా సినిమా జీవితంలో ఇట్లా సినిమా మంచి సినిమా బాలకృష్ణ ఎవరు తీలే మంచి సినిమా నటీనటుడు బాలకృష్ణ। జై జై బాలయ్య, జై బాలయ్య అంటే శివుడు। కేజీఎఫ్ పనికి రాదు, ఏంది పనికి రాదు, శివుడిని మాత్రమే పనికి వస్తుంది అఖండ। సినిమా మాత్రం చాలా బాగుంది, మాటలు లేవు। సినిమా మాత్రం చాలా బాగుంది, ప్రతి ఒక్కరు చూడొచ్చు, సినిమా ప్రతి ఒక్కరు చూడవచ్చు। అఖండ కన్నా ఈ సినిమా చాలా బాగుంది। 2 అయితే చాలా బాగుంది, అఖండ తాండవంలో ఉంది। సినిమా చాలా బాగుంది, ఇలాంటి సినిమా ఎవరు తెలియదు। ఈ సినిమా చాలా బాగుంది, మాకు చెప్పడానికి కూడా మాటలు రావు, అంతకంటే చాలా బాగుంది। సినిమా సూపర్ ఉంది। ఆంధ్ర నుంచి వచ్చిన మహారాష్ట్రకి సినిమా చూడడానికి మా ఫ్యామిలీ తోటి సినిమా మాత్రం బాగా ఎక్సలెంట్ గా ఉంది। ఇప్పుడు వచ్చిన సినిమాల కంటే ఇదే సినిమా సూపర్ గా ఉంది। సినిమా మాత్రం సూపర్ హైలైట్। ఎక్కడ చూడాలి సినిమా जय बालయ్య, जय बालయ్య, ब्लॉकबस्टर, జై బాలయ్య, జై బాలయ్య, జై జై బాలయ్య, జై బాలయ్య, బ్లాక్బస్టర్ మూవీ, సూపర్ సూపర్, జై బాలయ్య, సూపర్, జై బాలయ్య, సూపర్ 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 సూపర్, సనాతన ధర్మ సూపర్ సూపర్, జై బాలయ్య, సూపర్, జై బాలయ్య, జై బాలయ్య। సినిమా మరి ఎవరు చూడరు, తీయలేరు, అమ్మ కడుపులో పుట్టాలేడు వాడు। జై బాలయ్య, జై బాలయ్య 2, జై అఖండ 2, జై బాలయ్య। ఎప్పుడు మీ ఆడవాళ్ళ జోలికి వస్తే దేవుడు ఊరుకుంటారేమో గాని
ब्लॉकबस्टर डबल हॅट्रिक कन्फर्म. हायट्रिक नाही ट्रिपल हायट्रिक कसं बोला सोलापुरात नाही पुरा ऑल वर्ल्ड मध्ये बालाय बाबू आज आम्हाला संक्रांतीचा सण साजरा करायला आम्हाला दिलंय. जय अखंडा जय अखंडा जय बालया नंदमुरी सिंहम. जय బాలయ్య జై బాలయ్య సాక్షాత్ పరమశివుడాచ్చి బాలయ్య రూపంలో మాకు కనిపించింది ఇప్పుడు. జై బాలయ్య హర మహాదేవ శంభో శంకర. జై బాలయ్య जय बालయ్య నందమూరి అందరికీ మిండేవాడు. जय बालయ్య जय बालయ్య. हिंदू सनातन धर्माबद्दल काय प्रेरणा घ्यायला नाही अतिशय उत्तम चित्रपट काढलेला आहे. पूर्ण कौटुंबिक बघण्यासाठी काय हरकत नाही आणि आपल्या मुलांना देखील सनातन धर्म काय आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ करमणूक म्हणून न पाहता तर धर्माविषयी आपल्या देशाविषयी राष्ट्रप्रेम आणि सनातन धर्म आणि शिवाय कौटुंबिक प्रेम काय आहे या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे आपल्या परदेशाचे जे काही लोक आक्रमण करतात त्याच्यावर आपलं भारत देश किती सक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. थोडक्यात सर्वच यामध्ये मिक्स केलेलं आहे. ग्रामीण भागापासून आंतरराज्य आंतरदेशाचा पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यामध्ये एक विशेष असं दाखवण्यात आलेलं आहे तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्रमध्ये किंवा मुंबई अशा देशामधलं अशा राज्यामधलं जे आपलं सांस्कृतिक इतिहास आहे त्या इतिहासाला सोडून आता जे काही लोक काय वेगळं करत आहेत राजकारण करत आहेत त्याला कशा पद्धतीने आपण धर्माच्या नात्याने समोर जायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण आणि उत्तम फोटोग्राफी आणि सिनेमोग्राफी या पिक्चर मधून आम्हाला बघण्यात मिळालेलं आहे. खूप खूप सुंदर पिक्चर आहे. अतिशय व्यवस्थित आणि डायरेक्टरने खूप चांगल्या पद्धतीने हे चित्रपट काढलेला आहे. पुन्हा पुन्हा बघण्यासारखं आहे आणि केवळ सर्वांना आम्ही आवाहन करतो फक्त चित्रपट म्हणून न बघता ह्याच्याकडे आपलं सनातन आणि आपलं देशप्रेम आणि आपलं कौटुंबिक प्रेम हे यामधून दिसतंय. म्हणून सर्व कुटुंब हा चित्रपट बघावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा जय बालय जय सनातन देव देश धर्म. 12 जानेवारी डाकू महाराज 12 डिसेंबर अखंड 2025 फक्त बाळकृष्ण ब्लॉकबस्टर ब्लॅकबस्टर 12/12/12 2012 బాలయ్య బ్లాక్బస్టర్ అన్ని ఫిలిం అన్ని బ్లాక్బస్టర్. జై బాలయ్య సాక్షాత్ పరమశివుడే మనకు వచ్చి రూపంలో పట్ల భారతదేశ్ కు రక్షించినట్టు సాక్షాత్ కన్నతోటి చూపెట్టింది ఇట్లా బాలయ్య. नंदमुरी बाळकृष्ण यांचा 110वा चित्रपट अखंड 2 आज सोलापुरात रिलीज झालेला होता. तर सोलापुरातील सर्व शो दिवसभर हाऊसफुल पाहण्यात आले. तर आज नाईट शो लक्ष्मण टाकीज येथे चाहत्यांचा NBK बॉलिवूड फेडरेशनच्या चाहत्यांचा हंगामा पाहण्यास मिळत आहे. तर हा चित्रपट सुपरहिट बंपर हिट सेन्सेशनल हिट झाल्यामुळे चाहत्यांचा आनंद आज गगनाला पोहोचलेला आहे. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडूनच जाणून घेऊ. सर आपलं नाव? श्रीनिवास कट्टा NBK बॉलिवूड प्रतिनिधी सचिव. आज ओम नमः शिवाय श्री आमचे गॉड ऑफ मास्टर श्री नंदमुरी तारक रामाराव यांना अंकित करून 2025 हा
हिंदू धर्मामध्ये विक्रम संवत्सर असतात. हा नंदमुरी बाळकृष्ण संवत्सरांनी हा म्हणतो मी. आज विशेष करून अखंड तांडवम सिनेमा आज भारत देश पॅन इंडिया मध्ये प्रदर्शित झालेला आहे. तेलुगू राष्ट्रामध्ये आणि इतर राष्ट्रामध्ये सुद्धा हिंदीमध्ये, तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि पूर्ण जगामध्ये आज सिनेमा रिलीज झालेला आहे. आणि सनातन धर्माचा जो विषय आहे, आज हिंदू धर्मामध्ये जे जे हे असत त्याची माहिती या सिनेमाबद्दल दिलेली आहे. आणि विशेष करून नंदमुरी बाळकृष्ण हा अगोरा पात्र करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळत आहे. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता. तो काही कारणामुळे पुढे ढकलला गेला. त्याचा प्लस या चित्रपटाला झाला का मायनस झाला, नेमकं काय सांगाल? त्यामुळे नेमकं काय विशेष घडलंय? नाही, चित्रपट हा झालेला आहे, पण विशेष म्हणजे प्लस झालं सिनेमामध्ये. आणि कसं का त्यांचे का फायनान्शियल इश्यू असेल, पण 5 डिसेंबर हा 12 डिसेंबर एकदम चांगला दिवस आहे आम्हाला वाटतो. नाही, चाहत्यांमध्ये खूप मोठी नाराजी होती. तो चित्रपट ऐन वेळेला कॅन्सल झालेला होता. ते नाराज असून त्या नाराजच पूर्ण झालेले आहेत. आणि विशेष करून हा जल्लोष जे हा 12 डिसेंबर पूर्ण आपल्या तेलुगू राष्ट्रामध्ये हे होत नाही, पण एकदम जबर झाले 12 डिसेंबर हा. 2025 बाळकृष्णसाठी लक म्हणायचं का? 12 जानेवारी रोजी डाकू महाराज आणि 12 डिसेंबर रोजी अखंड 2. हा, हे भारतीय आपल्या मूल संख्याशास्त्रानुसार भारतीय जेव्हा आपण अंकशास्त्र हे श्रद्धा ठेवतो, आमचे हिरो सुद्धा अंकशास्त्र श्रद्धा ठेवतात. हा 12 डिसेंबर लकी, 12 डिसेंबर आणि 12 जानेवारी लकी. आणि विक्रम नामचा आपण हिंदू धर्म म्हणतो ना, आज बालय नाम संवत्सर आहे. विशेष म्हणजे 2025 बालयनाम संवत्सर आहे. पद्मभूषण पुरस्कार, इंडियन फिल्म पुरस्कार आणि हा अखंड सिनेमा, आणि हा तिन्ही केलेच आहेत. आणि भारत देशामध्ये मला वाटतं या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये कोणी हा नसेल, मला वाटतं या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एका वर्षामध्ये 4 पुरस्कार मिळून हा सुद्धा ब्लॉकबस्टर सिनेमा पूर्ण भारतामध्ये हा जल्लोष करत आहेत. आणि आपलं सनातन धर्म, हिंदू धर्मामध्ये रामायण महाभारतामध्ये जे आपण हे आतापर्यंत सिनेमा बघितले असेल, पण त्याचा उपदेश समाजासाठी उपदेश जो देत आहेत आमचा हिरो नंदमुरी बाळकृष्ण देत आहेत विशेष करून. आणि चित्रपट प्रेक्षकांना काय मेसेज देणार आहे? नाही, प्रेक्षकांना मेसेज सिनेमा तर एकदम कसं एक एंटरटेनमेंट चांगला ऍक्शन मस्त सिनेमा आहे. प्रेक्षकांसाठी काय मेसेज आहे चित्रपट? अखंड पिक्चर म्हणजे मोठा शिवतांडव आहे. आणि पहिला 1 दिवसाचं कलेक्शन जवळजवळ 100 करोड क्रॉस केलेलं आहे. बाळकृष्णचा पहिला चित्रपट असेल 100 करोड कलेक्शन केलेलं. पहिला पिक्चर 100 करोड क्रॉस झालेले आहे एका दिवसाचा. अंदाजे रनिंग मध्ये पूर्ण कलेक्शन कितीपर्यंत येईल सर? साधारणतः 600 करोड तर क्रॉस होतील वर्ल्ड वाईड. 600 वर्ल्ड वाईड. साधारणतः हिंदी तेलुगू सिनेसृष्टीमधले 4 सिनियर हिरो आहेत. नंदमुरी बाळकृष्ण असो, व्यंकटेश, चिरंजीव, नागार्जुन. 4 हिरोच्या पोटीमध्ये आपण बाळकृष्णला आज कुठे पाहतात? 1 नंबर मध्ये सध्या. नंबर 1 टॉप प्लेस मध्ये नंदमुरी बाळकृष्ण आहे. तेव्हा करोनामध्ये बी त्या पिरियड मध्ये नंबर 1 बाळकृष्ण. कोणी बी पिक्चर मध्ये टाकीत बघायला आलं नाही, तेव्हा आमचा हिरोचं सर्वजण बघितलं. आता बाळकृष्ण डबल हॅट्रिक म्हणता येईल का? मला एक विशेष सांगायचं आहे. विशेष म्हणजे आज सिनेमा आहे ना, फक्त 9-10 महिन्यामध्ये सिनेमा काढलेला, एवढं मोठं ब्लॉकबस्टर सिनेमा काढले 10 महिन्यामध्ये. मला वाटतं सिनेमा सिरीजमध्ये कुठलेही काढलेले आहेत. आज जे हिरो आहेत आपल्याला यंग हिरो आहेत ना, 2-3 वर्ष सिनेमा करतात, 400-500 कोटी सिनेमा खर्च म्हणतात. आमचा सिनेमा फक्त 200 कोटी, एका दिवसात 100 कोटी कलेक्शन झालेला सिनेमा आहे. एका दिवसामध्ये 100 कोटी सिनेमा झाले. हे फक्त 10 महिन्यामध्ये सिनेमा काढले, एवढं मोठे ब्लॉकबस्टर सिनेमा. हा एक रेकॉर्ड आहे भारत देशामध्ये, चित्रपटामध्ये रेकॉर्ड आहे. कमी कालावधीमध्ये चित्रपट तयार होऊन सुद्धा जास्तीत जास्त रेकॉर्ड केलेला चित्रपट, जास्तीत जास्त रेकॉर्ड. म्हणतात ना, रेकॉर्ड सृष्टी चालवणे मेमे, रेकॉर्ड फुटल्यावर मेमे. सिनेमा बनाने दरवर्षीला एक पिक्चर असते आमचा हिरोचा, नंदमुरी बाळकृष्णाचा. सर्व हिरो सिनियर ज्युनियर असून 2 वर्ष 3 वर्ष घेते ती. आमच्या वर्ष 10 महिन्यामध्ये एक पिक्चर काढते. हे सिनियर कोणाला नाही, आजबद्दल नंदमुरी वरून बाळकृष्ण आहे. जय
नंदमुरी बाळकृष्णांचे वीराभिमानी दत्तू बिज्जा आज आपल्या सोबत आहेत. त्यांना खूप काही बोलायचं आहे, खूप काही शेअर करायचं आहे. तर त्यांच्या भावना त्यांच्या मुखातून आज आपण जाणून घेऊयात. सर, नेमका या चित्रपटाबद्दल आपण काय सांगाल? मी एकच सांगतो की आपण पिक्चर बघितलो, सकाळी पण बघितलो मी भागवत मध्ये, पण सनातन हिंदू धर्म म्हणजे काय आहे हे शिकवलेलं पिक्चर आहे. पिक्चर म्हणजे चेष्टा नाहीये कुणाला पण. मी सगळ्यांना एकच सांगतो, भाविकांना, पत्र प्रेक्षकांना, सगळ्यांना हे एकच सांगतोय, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळेजण सांगतात आपल्या मुलाला ताप आल्यामुळे मन पण ते दादा पण आपल्या हिंदू धर्मामध्ये 336 कोटी देवत आहेत. 336 कोटी देवत आहेत. कुठल्या जातीमध्ये पण नाहीत, फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. आपल्याला गर्व असायला पाहिजे, आपण हिंदू म्हणून गर्व असायला पाहिजे. 336 कोटी देवत आहेत. हे पिक्चर मध्ये एकच दाखवले आपले 336 कोटी आहेत ना, ते देवाला जाऊन तुम्ही एकदा मागा, तुम्ही काय पण ते देव निश्चित करता की नाही हे देवाने सांगतो तुम्हाला. मानू नका, मी एकच सांगतो, देव धर्म सगळे एकच आहे, आपला हिंदू धर्म एकच आहे. पण या चित्रपटामध्ये एकच सांगितलं बाईशला, तुम्ही सगळ्याला म्हणा नको म्हणा, पण देव धर्म एकच आहे. आपला शिवशंकर आहेत, आपलं 336 कोटी देव आहेत, ह्यांना तुम्ही माना. ते मानाचं सोडून तुम्ही देव काय करत नाही, ते काय देव काय पाहत नाही हे सांगू लागलो तुम्ही देवांना. आमच्यापाशी देव पाहत नाही, ते पाहत नाही. अरे तुम्ही चांगलं कष्ट करा, चांगलं भविष्य बघा. तुमच्या तुमच्या पाठीमागे तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद असतात. हे पिक्चर मध्ये एकच सांगितलं पाहिजे ना, पहिला तुमच्या आई वडिलांना सरळ पाहिलं का हे तुम्ही पहिला बघा, नंतरच तुम्ही देवाला पहा. आपण सरळ नाही तर, आपण इथं सरळ नाही तर आपल्या आई वडिला सरळ सांभाळत नाही तर, पण देव कुठलं पाहणार आपल्याला? आपल्या बायकोला आपण सांगतो, पहिला बायकोला बघायचं, वडिलांना बघायचं, मुलीला बघायचं, आई वडिलांना बघायचं, बहीण भाऊला बघायचं. हे धर्माचा पिक्चर आहे, आपला हिंदू धर्माचा पिक्चर आहे, हे हिंदुत्वाचा पिक्चर आहे. आणि एकच सांगतो, हे पिक्चर मध्ये काय सांगितलं माहिती का, फक्त हिंदू धर्म, हिंदू धर्म जे टिळक लावतात ना, ते मोठी गोष्ट करू नका. हिंदू टिळक लावतात ना, लावून घ्यायचं. ते हिंदू धर्म, आपला हिंदू धर्म, आपला आई वडील आहेत, ते आपलं शंकराने शिकवलेलं आहेत. ते पण आपलं जय बाले नाही का, या भूमीवर आहेत ना, तेव्हापर्यंत आपण कॉलर उघडायचं नाही. मी काय सांगतो, हर हर महादेव, हर हर महादेव, जय बालया. आपण चाहत्यांचा जल्लोष पाहत आहोत. पहिल्या दिवसाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज 120 करोड वर्ल्ड वाईज वन डे कलेक्शन चित्रपट झालेला आहे आणि संपूर्ण रनिंग मध्ये 600 करोड पण हा चित्रपट रनिंग करेल अशी चाहते लोक एक टार्गेट केलेले आहेत. तर बघूया पुढील हा चित्रपट कोणकोणते नवीन रेकॉर्ड करेल. धन्यवाद.